जवाहर आर्मडा प्रतिष्ठान चे अध्यक्ष होते आर्मडा आमचे प्रमुख आपल्याला मार्गदर्शक के.पी. पाटील मंचावर सगळे बसलेले आर्मडा कुटुंबीय आणि माझा शेतकरी बंधू औसे तालुक्यात मोठ्या प्रमाणात अशी ओढ होते की शेतकरी शेती संपवून सगळेजण दुसऱ्या व्यवसायात चालले आहेत. म्हणून तुझं मी अभिनंदन करतो की तू आपल्या इथे जे 5 गुंठे 10 गुंठे 15 गुंठे औसे तालुक्यामधल्या शेतकऱ्याचं होल्डिंग काही ठराविकच शेतकरी आहेत ज्यांचं होल्डिंग मोठं असतं त्याचे 15, 10, 15, 20 गुंठे असं असतं. त्या होल्डिंगच्या शेतकऱ्यांना एक उत्पन्नाचं आणि परमनंट इन्कमचं साधन तो निर्माण करून देणार आहे. म्हणजे याच्यातून मला वाटतं एक चांगलंच एक गोष्ट होईल. आपला जो किनारपट्टी भाग आहे म्हणजे आगाशीपासून पलसीच्या रामनावाडी या भागापर्यंत फुलं आणि केळी हे मला वाटतं प्रत्येक घराच्या परसामध्ये असतं आणि त्या परसामध्ये आपण केळी आणि सकाळी उत्तर भारतीय लोक येतात आणि ते आपल्या केळ्याचा भाव ठरवून आपल्या केळ्याकडून घेऊन जातात आणि आपल्या केळ्याचा जे लवंगर असतो ते 5 किलो 10 किलो असतो. पण आता तुम्ही त्या लवंगराची साईजच वाढवणार आहात. म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्ही एक झाडातून जर 10 रुपये मिळवणार असतील तर त्याचे तुम्ही 30 रुपये मिळवून देणार. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करता किंवा त्याचं उत्पन्न वाढवून देणार. तर जेनेरेशन तुमचं मी याकरता खरंच स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की आमच्या शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही या कृषीमुळे वाढवून देणार. मला वाटत नाही की भारतामध्ये एखादा असा माणूस असेल ज्याने केळं खाल्लं नाही. कोणतरी असेल तर मला वाटतं कोणच नसेल. म्हणजे आपण केळ्याची व्यवस्था करतो आणि जेवणाच्या नंतर केळं खातो, जेवणाच्या आधी केळं खातो, उपवास असेल तसं केळं खातो. म्हणजे केळं हे सर्व हे आपलं फूड आहे. काही नसेल जरी खाल्ला तरी केळं आणि दूध हे जर मिक्सर करून खाल्लं तरी दिवसभराचे 3-4 तास निघून जातात. असे सर्वोच्च संपन्न केळं आहे. आणि त्या केळ्यामधून एक तुम्ही बघत असाल की जेव्हा ते प्लेयर्स पर्टिक्युलरली इंडिपेंडन्स प्लेयर्स तुम्ही बघत असाल की त्यांना दम लागतो तेव्हा ते फील्डवर खेळत राहतात. म्हणजे ऑब्झर्व दम लागले ते फील्डवर खेळत राहतात. म्हणजे त्यांना 2 मिनिटं 3 मिनिटाची जेव्हा विश्रांती असते. म्हणजे त्याचं इंडिकेशन काय खेळत त्यांना खूप लॉट ऑफ एनर्जी देते, खूप एनर्जी देते. आणि आपल्याकडे एनर्जीचं खेळ हे सगळ्यात स्वस्त असं एक साधन आहे. तरी आणि सगळ्या शेतकऱ्यांना आज तो जेनेरेशन आपल्याकडे आला आहे आणि त्याचा फायदा आपण सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा. तुमचं उत्पादन आणि तुमची